आम्ही कोकणकर या संस्थेचा कोकण सोहळा सन्मान 2026 रविवारी मुंबईत संपन्न झाला। या सोहळ्यात कोकणातील 11 रत्नांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। रविवार दिनांक 12 जुलै रोजी दादर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात हा सोहळा संपन्न झाला। महाराष्ट्राची हास्य जत्रा, अभिनेत्री शिवाली परब कलाक्षेत्र, बिनधास्त मुलगी गौरी पवार प्रसार माध्यम आणि प्रसिद्धी क्षेत्र, अजित निंबरे उद्योजक क्षेत्र, लोपेश राज्याध्यक्ष शैक्षणिक क्षेत्र, डॉक्टर नागराज तेंडुलकर वैद्यकीय क्षेत्र, दीपक मांडवकर पत्रकारिता क्षेत्र, दुर्गवीर प्रतिष्ठान गड संवर्धन क्षेत्र, शाहीर तुषार पंधेरे सांस्कृतिक क्षेत्र, शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन सांस्कृतिक क्षेत्र, जन फाउंडेशन कोकण विभाग मुंबई रजी सामाजिक क्षेत्र, श्रीदेवी भगवती पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आणि संस्थांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक खातू मसाले, उद्योजक पितांबरी मालक रवींद्र प्रभुदेसाई, समाजसेवक आणि उद्योजक अनंत फिलसे, अभिनेते सचिन काळे, आम्ही कोकणकर संस्थेचे संस्थापक दिग्दर्शक कृष्णा येद्रे आदी मान्यवर उपस्थित होते। सर्व उपस्थित मान्यवरांनी आम्ही कोकणकर संस्थेचे संस्थापक कृष्णा येद्रे यांचे कौतुक केले। यावेळी जाऊ कोकणच्या गावा कहाणी लाल मातीच्या अस्तित्वाची ही कॉमेडी स्किट दाखवण्यात आली। या स्किट मधील प्रत्येक कलाकारांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार खेरटकर यांनी केले। आम्ही कोकणकर या संस्थेला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। ही संस्था नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे। जाऊ कोकणच्या गावा कहाणी लाल मातीच्या अस्तित्वाची या कॉमेडी स्किट मध्ये साकुर्डे गावची कुमारी स्मिता संदीप जोशी हिने उत्कृष्टपणे काम केले। यावेळी तिचाही सन्मान करण्यात आला।